हे मित्रांनो, रात्रीचे 1:14 झालेले आहेत आणि ह्या ट्युटोरियलमध्ये जो ओपन इंटरेस्टचा ट्युटोरियल मी घ्यायचा प्रयत्न करतो इथे, तर ओपन इंटरेस्टचा मीनिंग काय किंवा आपल्याला ओपन इंटरेस्टला कसं समजून घ्यायचं आहे, तर ही गोष्ट आपण ह्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत. ओके, सो पटकन आपण स्क्रीनवर बऱ्याच अजून ज्या काही आपल्याला आर्टिकल गोष्टी समजा, तर त्या इथे मी काही फीचर्स ऑन केले तर त्यांना आधी ऑफ करतो. या पद्धतीने हे बघा मित्रांनो, ऑप्शन आपण सुरू करतो त्यामध्ये आपल्याला काय समजून घेता येईल तर याकडे आधी लक्ष देऊ. ओके, हे गुगलिंग करतो. एक मिनिट. ऑप्शन्स इथे दिसतोय तुम्हाला, ऑप्शन चेन, देन इथे आहे ओपन इंटरेस्ट. मित्रांनो, मी हे काढून घेतो, मला वाटत नाही की वेबकॅमची गरज आहे. ओके, सो हा आहे ओपन इंटरेस्ट. ओके, सो आजची डेट काय आहे? आजची डेट आहे 6 तारीख, बट 5 तारखेचा 3:30 हा काय आहे? ओपन इंटरेस्ट आहे, बरोबर आहे. सो इथे निफ्टी आहे, तुमची कुठली इंडायसेस किंवा कुठला स्टॉक असेल तो स्टॉक तुम्ही चूज करून घ्या. मोस्टली आपण निफ्टी आणि बँक निफ्टी यामध्ये ट्रेड करतोय. ओके, सो यातला ओपन इंटरेस्ट आधी समजून घेऊ. तर निफ्टीमध्ये जाऊ. माझा फेवरेट निफ्टी आहे. बँक निफ्टीमध्ये मी आत्ता ट्रेड करतोय, बट जेव्हा मी ओपन इंटरेस्ट शिकतो किंवा ओपन इंटरेस्ट समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो, तर त्यावेळेस मी निफ्टी ला खूप फॉलो करायचो ओपन इंटरेस्टमध्ये. ओके, सो ही रिसेंट एक्सपायरी आहे 8 तारखेची. आधी आपण ह्या 8 तारखेच्या एक्सपायरीसाठी बघू नेमका ओपन इंटरेस्ट काय सांगायचा प्रयत्न करतो. ओके, सो स्पॉट प्राईस काय? स्पॉट प्राईस आता निफ्टी 3:30 कुठे क्लोज झाले? 14,637. मी इकडे अजून करतो. जे ऑप्शन ट्रेडिंगचे जे बिगिनर्स आहे किंवा जे काही माझे फ्रेंड्स आहे, तर त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ओपन इंटरेस्ट समजून घेताना आपल्याला या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आधी समजून घ्यायला लागतील. ह्या जेव्हा कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील ना मित्रांनो, तर तेव्हाच तुम्ही एक चांगला व्ह्यू क्रिएट करू शकता. ओके, सो आधी माझा जरूर जातो. ओके, आपल्याला एक क्लिअर व्ह्यू होईल. निफ्टी 50 दिसतं इथे. सो किती? 14,637.80. ठीक आहे, 80वर तो 3:30 थांबला आहे. ओके, सो स्पॉट प्राईस ही क्लिअर झाली. ओके, ह्या पद्धतीने. देन नेक्स्ट फ्युचर प्राईस. फ्युचर प्राईसचा मिनिंग काय? तर मित्रांनो, 2 डेरिव्हेटिव्ज आहे. एक म्हणजे ऑप्शन्स, दुसरा आहे फ्युचर्स, तिसरा आहे अंडरलाईन. अंडरलाईन मीन्स निफ्टी 50, देन बँक निफ्टी, फिन निफ्टी, देन निफ्टी IT. ओके, सो हे दिसतं आहे ह्या पद्धतीने. पण ही जी अंडरलाईन आहे ही निफ्टी, तर ह्या निफ्टीची जी काही फ्युचर्स आहे. ओके, सो आता जर आपल्याला फ्युचर मंथली एक्सपायरी जी आहे, आता एप्रिल मंथली एक्सपायरी आहे 29 तारखेची. ओके, सो मी 29 एप्रिल जेव्हा सिलेक्ट करतो, सो तेव्हा जर मला निफ्टीचा जर एक फ्युचर बाय करायचा असेल, तर निफ्टीचा एक फ्युचर ट्रेल होतो आहे किती? 14,706. सो इथे थोडंसं आपण कॅल्क्युलेट, ही जी कॉन्सेप्ट आहे तर थोडं समजून घ्यायचं. तर बघा, निफ्टीचं जर एक फ्युचर बाय करायला गेलो आपण, तर निफ्टीचं एक फ्युचर येईल 14,706. आणि आता स्पॉट प्राईस किती आहे मित्रांनो? तर -14,637.8. ओके, सो यांमध्ये डिफरन्स किती आहे? 68.2. तर मित्रांनो, हा जो 68.2 जो आहे ना, तर हा आहे टाईम टू एक्सपायरी डिफरन्स. काय? टाईम टू एक्सपायरी डिफरन्स आहे मित्रांनो. ही फ्युचरची किंवा इंडायसेसची किंवा स्ट्राईकची जी प्राईस आहे ना, तर ही प्राईस कशी बनते? तर ही प्राईस बनते इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू.
सो इन्सेंट्रिक व्हॅल्यू आत्ता किती आहे, इन्सेंट्रिक व्हॅल्यू म्हणजे रिअल व्हॅल्यू. जर दिसत नसेल मी थोडं मोठं करतो, ठीक आहे. व्हिडिओ हा कदाचित थोडा मोठा होऊ शकतो, पण ह्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर स्किप करून बघत असाल तर प्लीज तसं करू नका. प्रीमियम क्लासेसमध्ये सुद्धा इतक्या बेसिक गोष्टी ह्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न कोणीच करत नाही. ओके, सो ते फक्त तुम्हाला कन्सिडर करून घेतील, हे आहे, हे आहे आणि बस पुढे चालले जातील. सो आधी समजून घ्या की स्पॉट प्राईस ही आहे, बट सेम निफ्टीच्या एका फ्युचरची प्राईस ही काय आहे, ही कशी आली ही व्हॅल्यू, तर आधी ती समजून घ्या. तर ही जी व्हॅल्यू आहे फ्युचरची, एक मिनटं मी लिहून घेतो पटकन. स्पॉट प्राईस आहे, स्पॉट प्राईस किती आहे, 14,637.8. बट फ्युचर प्राईस काय चालू आहे, फ्युचर मी कॉन्सेप्ट क्लिअर करेल तुमची, फ्युचर काय प्रकार असतो. तर फ्युचर फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे, एवढंच लक्षात ठेवा. बायर आणि सेलर दोन्ही एका ठिकाणी अग्री झालेले आहे त्या प्राईजला. ओके, सो निफ्टी तिथून वाढली तर बायरला प्रॉफिट होईल, आणि निफ्टी तिथून जर खाली पडते, अंडरलाईनच्या खाली जर ट्रेड करत असेल तर त्या ठिकाणी सेलरला प्रॉफिट होईल. ओके, सो आता फक्त एवढंच लक्षात ठेवू, फ्युचर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, आणि ही जी कॉन्ट्रॅक्ट अग्री होईल ना बायर आणि सेलरमध्ये, ओके, आणि तो जो टाईम टू एक्सपायरी जो वेळ असेल ना, तर त्यामुळे कॉन्ट्रॅक्टची प्राईस ही स्पॉट प्राईसपेक्षा जास्त असते. आणि ती प्राईस कमी कधी होईल, त्या दोघांमधला डिफरन्स तो एक्सपायरीच्या दिवशी काय होईल, एक्सपायरीच्या दिवशी स्पॉट प्राईस आणि फ्युचर प्राईस एक होऊन जाईल. ओके, सो भरपूर थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट आहे, तर ह्या कॉन्सेप्ट आपण हळूहळू समजायचा प्रयत्न करू. काळजी नका करू मित्रांनो, जोपर्यंत माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करा. तर तुम्हाला माझा फोन नंबर हवा असेल तर फोन नंबरसुद्धा मी द्यायचा प्रयत्न करेल, पण शक्यतो तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करा. मी लवकरात लवकर चांगल्या एक्झाम्पल्ससोबत तुमच्या या कॉन्सेप्ट कशा क्लिअर होतील याचा प्रयत्न नक्की करेल. ओके, सो आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, निफ्टी किती, 14,637.8, आणि त्याच निफ्टीच्या फ्युचरची प्राईज आत्ता चालू आहे 14,706. आपण हाच डिफरन्स क्लिअर करतो आहे की ही प्राईस, ही फ्युचरची प्राईस ही स्पॉट प्राईसपेक्षा जास्त कशी. तर तीच कॉन्सेप्ट आपण क्लिअर करतो आहे की फ्युचरच्या प्राईजमध्ये इन्सेंट्रिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू आहे. आता मला सांगा मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्हाला वीकली एक्सपायरी दिसते, कशी, तर ती ही बघा. आता सपोज मी इथे आलो माझ्या झरोदाच्या लॉगिनवर, इथे मी वॉच लिस्ट दाखवतो. हे मी अशी वॉच लिस्ट बनवतो. ही निफ्टीची बघा, एक मी रेंज काढली 14,000 15,300पर्यंत. ओके, सो 14,000, 14,100, 14,200, 14,300, हे मी काय करतो, हे एकाखाली एक कॉल ऑप्शन, सगळे कॉल ऑप्शन्स मी घेऊन घेतो सेकंड लिस्टला. आणि थर्ड लिस्टला बघून घ्या मित्रांनो, 14,100, 14,200, 14,000, 14,400, हे काय पुट साईडचे. ओके, सो मार्केट या कॉल आणि पुटच्या भोवतीच ट्रेडिंग होणार आहे ना, येते लक्षात. सो जेव्हा मला वाटतं की एखाद्या स्ट्राईकमध्ये मला ट्रेड घ्यायचा आहे, अशावेळी मी वॉच लिस्टमध्ये जाऊन मग कुठली स्ट्राईक प्राईस चूज करायची आहे किंवा कुठली स्ट्राईक प्राईस मला योग्य राहील, ते डिसिजन घ्यायला तितका वेळ नसतो मित्रांनो. ट्रेड सेटअप जेव्हा बनतो ना, तर हार्डली 2-3 मिनटाच्या आत तुम्हाला ट्रेड घेऊन स्टॉप लॉस टाकून टार्गेट अचीव करून एक्झिट व्हायचं आहे. येते 3 मिनटामध्ये हार्डली. ओके, येते मित्रांनो, सॉरी मी हां ठीक आहे. हां, तर मी कुठली कॉन्सेप्ट सांगत होतो ही, ठीक आहे. बघा मित्रांनो, बोलता बोलता मी तुम्हाला ह्या व्हॅल्यूज एक्सप्लेन करत असताना वॉच लिस्टसुद्धा दाखवून दिली की वॉच लिस्ट कशी बनवायची. ओके, तुमच्यासाठी सांगतो मित्रांनो, मी झरोदाचं जे अकाउंट आहे हे बघून घ्या. झरोदाचं जे अकाउंट आहे बघा, मीच अमोल गुंजाळ आहे, आणि ह्या झरोदाच्या अकाउंटमध्ये मी एकही रुपया पैसे नाही, सॉरी, हे जे काही 8 रुपये असतील तर हे प्रिव्हियस ट्रेडचे आहे, जेव्हा मी ट्रेडिंग शिकत होतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. सो मी इथे फंड का ठेवत नाही की यामध्ये झरोदामध्ये OI रिस्ट्रिक्शन, हे बघा काय OI रिस्ट्रिक्शन्स हा एरर येतो. एरर म्हणजे काय,
जर सपोज मार्केट 14,200 वरती चालू आहे आणि ऑल ऑफ सडन 14,050 वरती किंवा 14,100 वरती 100 पॉईंटने किंवा 150 पॉईंटने खाली पडतं आहे, तर अशा वेळी जरूर पुढच्या 5 ते 6 ज्या स्ट्राईक असतात ना, तर त्यामध्ये पुट बाय करू देत नाही. जसं की 14,700चा पुट किंवा 13,700चा पुट किंवा 13,600चा पुट हे बाय नाही करू देत. काय तर याला म्हणता OI रिस्ट्रिक्शन. तर हे OI रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी झरोदामध्ये फक्त चार्ट बघतो आणि जे माझं एंजलचं लॉगिन आहे किंवा एंजलचं डीमॅट आहे, तर त्यामध्ये मी ट्रेड एक्झिक्यूट करून लवकरात लवकर प्रॉफिट बुक करून एक्झिट करतो. ओके. सो जेव्हा जेव्हा मी तुम्हाला जे काही व्हिडिओ ट्युटोरियल्स देईल, तर त्यामध्ये फक्त मला ॲनालिसिस तुम्हाला सांगायचं आहे. ओके मित्रांनो, माझा टीचिंगचा फर्स्ट रूल हा आहे की मला तुम्हाला कॉल, लीड्स, लेवल आणि मला माझे प्रॉफिट अँड लॉस दाखवायची अजिबात गरज नाही आहे. ओके. जर तुम्हाला माझे 1-2 व्हिडिओज जर हेल्पफुल वाटल्या, थोडेफार जर त्यामधून तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, तर त्या कॉन्सेप्टचा तुमच्या पोर्टफोलिओवरती एक चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो. ते मित्रांनो, ज्याही गोष्टी मी तुम्हाला शिकवेल तर त्या एकदम प्रॅक्टिकल शिकवेल आणि त्याच गोष्टी तुम्हाला प्रीमियम क्लासेसमध्ये कोणीही सांगणार नाही, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ओके. सो परत आपण आपल्या प्रिव्हियस पॉईंटकडे येऊ की वॉच लिस्ट तुम्हाला अशी बनवायची आहे की एक रेंज काढून घ्या. आता बघा, उद्यासाठी मी बँक निफ्टीची रेंजने काढलेली आहे. सो तुम्हाला ही रेंज आहे, तर ही रेंज तुम्हाला त्या रेंजमध्ये एका बाजूला सर्व कॉल्स आणि दुसऱ्या बाजूला सर्व पुट तुम्ही ॲड करून घ्या. ठीक आहे. जेव्हा मी एंजलवरती ट्रेड घेतो ना, इथे मी बघून घेतो मला कुठली स्ट्राईक वाटते, जी योग्य स्ट्राईक वाटते ती, आणि मग मी एंजलच्या अकाउंटला जातो आणि तिथे पटकन त्या स्ट्राईकवरती टार्गेट, स्टॉप लॉस, आधी बाय ऑर्डर, टार्गेट जो काही असेल माझा तर तो, आणि एक पटकन टार्गेट मनात कन्सिडर करून घेतो मी की हा 5 पॉईंट, 10 पॉईंट, 15 पॉईंट. निफ्टी असेल तर मी मॅक्स प्रॉफिट माझा 15 पॉईंटला समजतो. मिनिमम टार्गेट असतो माझा 7 पॉईंटचा, 5 पॉईंट किंवा 7 पॉईंटचा मिनिमम टार्गेट असतो. ओके. लॉट साईज असते माझी मिनिमम 2 किंवा 3, कधी कधी 10सुद्धा लॉट साईज असते. पण मी तुम्हाला अजिबात रिकमेंड करणार नाही लॉट साईज किती ठेवायची. सो हात जोडून रिक्वेस्ट आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नवे असाल तर एक लॉट साईजवरच काम करायचं आहे. किती? एक लॉट साईज, फक्त एक लॉट साईजवरती काम करायचं आहे. येत आहे. निफ्टी असेल सो एक लॉट साईज, आणि बँक निफ्टी असेल, तुम्हाला खूपच वाटत असेल की नाही तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट त्या दिवशी बुक करायचं आहे, खूपच तुम्हाला वाटत असेल, मनापासून इच्छा आहे, तर 2 लॉट मी कशामध्ये, बँक निफ्टीमध्ये सजेस्ट करेल, आणि एक लॉट तुम्हाला सजेस्ट करेल फक्त आणि फक्त निफ्टीमध्ये. मित्रांनो, ही जी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात ना, तर ही नेकेड ऑप्शन ट्रेडिंग म्हणून ओळखली जाते. काय? नेकेड म्हणून. तर त्यामुळे जर तुम्ही एक लॉट निफ्टीसाठी ट्रेड करणार असाल ना, तर त्या वेळी तुम्हाला 5%चा SL आणि 15 किंवा 20%चा तुम्हाला काय ठेवायचा आहे, टार्गेट ठेवायचा आहे. प्लीज हात जोडून सांगतोय, 5%चा SL आणि 15 ते 20%चा टार्गेट तुम्हाला ठेवायचा आहे. येते लक्षात. बँक निफ्टीमध्ये शुअर शॉट तुमचा स्टॉप लॉस हिट होणार म्हणजे होणार. सो बँक निफ्टी मी रिकमेंड करणार नाही. पण तरी तुम्हाला वाटत असेल की नाही, बँक निफ्टीमध्ये आम्हाला ट्रेड करायचंच आहे, नेकेड ऑप्शन आमचं ॲनालिसिस बनतं आहे किंवा ट्रेड सेटअप बनतो आहे, आणि बँक निफ्टीमध्ये आम्हाला ट्रेड घ्यायचाच आहे. ओके. थोडंसं मी पटकन एक गोष्ट अजून सांगून देतो की तुम्हाला निफ्टीमध्ये 75 शेअर्सचा एक लॉट असतो, आणि इथे बँक निफ्टीमध्ये 25 शेअर्सचा एक लॉट आहे. ओके. ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे, पण जे माझे बिगिनर फ्रेंड्स आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो की निफ्टीमध्ये जेव्हा तुम्ही एक लॉट घ्याल तर तेव्हा तुम्हाला किती, 75 शेअरचा लॉट असेल. येते. आणि बँक निफ्टीमध्ये जेव्हा तुम्ही 2 लॉट घ्याल तर त्या 2 लॉटमध्ये बघा, एक लॉट बनतो 25 शेअरचा, 2 लॉट किती, म्हणजे 1 लॉट कन्सिस्ट ऑफ 25 शेअर्स. ओके. सो 2 लॉट मीन्स 2 लॉट्स इंटू 25 शेअर्स. किती झाले? 50 शेअर्स. ठीक आहे. एक्झॅक्ट शेअर हा वर्ड बरोबर नाही आहे इथे, बट फक्त एवढं लक्षात ठेवा की एका बॉक्समध्ये तुम्हाला किती, 25 पीसेस येतात.
तसं एका लॉटमध्ये तुम्हाला निफ्टीच्या एका लॉटमध्ये 75 पीसेस येतात, शेअर्स येतात, क्वांटिटी येतात. ओके, एक लॉटमध्ये 75 क्वांटिटी आहे. ओके, मी लॉटला बॉक्सशी कम्पेअर केलं होतं. ओके, सो बॉक्स म्हणू नका, फक्त असं लक्षात ठेवायचं एका लॉटमध्ये 75 पीसेस किंवा शेअर्स येतात आणि बँक निफ्टीच्या एका लॉटमध्ये किती 25 शेअर्स येतात. ठीक आहे, हे बिगिनर जे ऑप्शन ट्रेडर आहे त्यांच्यासाठी सांगितलं मी. आता पुढे काय करायचं आहे, तर बँक निफ्टीमध्ये SL तुम्हाला ठेवायचा आहे मिनिमम 10 to 15%चा तुम्हाला काय ठेवायचा आहे, SL ठेवायचा आहे. ओके मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो ना मित्रांनो, तर त्यावेळेस माझा SL हा आता सवय झाली म्हणून हा माझा SL असतो 30%चा, किंवा कधी कधी तर माझा SL असतो 50%चा. ओके, सो प्रीमियम असेल 130 किंवा 140 किंवा 240, तर माझा SL असतो 70, 80, 90, 110 किंवा 130चा माझा SL असतो. येतो मित्रांनो, म्हणजे 200च्या अबोव असेल तर मी तिथे 40-45% सुद्धा SL पकडतो, कन्सिडर करतो. बरेच जण तुम्हाला सांगतात की रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2, 1:1.5 किंवा 1:1.25, भरपूर काही आहे मित्रांनो यामध्ये. पण एवढं डीपमध्ये जायचंच कशाला, आपल्याला एक ठराविक 500 रुपये किंवा 1000 रुपये जर प्रॉफिट बुक करायचं आहे तर एवढं डीप तुम्ही जाऊच नका. फक्त एवढं कन्सिडर करा की आपल्याला आज एकतर माझा 500 रुपयाचा लॉस होणार आहे, ठीक आहे, की एकतर माझा 1000 रुपयाचा लॉस होणार आहे. ओके, सो जेव्हा तुम्हाला दिसेल ना की -500 गेला आहे, ठीक आहे, इट्स इनफ, तो दिवस तुमचा खराब आहे, तुम्ही आहे ना ट्रेडवरती क्लिक करा आणि एक्झिट करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बट मी तुम्हाला हे रिकमेंड करतो की जरी तुम्ही 500 रुपयाला एक्झिट करणार असाल तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही टाकून द्या. हे बघा, मी उद्याच्या दिवशी जो ट्रेड घेईल ना तर तो रेकॉर्ड करून ठेवेल आणि तो रेकॉर्ड केलेला ट्रेड आहे ना तुम्हाला दाखवेल. मी खास जोरादावरती पैसे डिपॉझिट करतो आणि तिथे तुम्हाला अगदी 1000 रुपये ट्रेड करून दाखवतो मी तुम्हाला. बेसिक एकदम सोपा. इथे लक्षात, त्यातला PNL हा मॅटर करत नाही. उद्या प्रॉफिट होतो लॉस होतो त्यात तुम्ही हे नका बघू की प्रॉफिट किती बुक केला आहे किंवा याला लॉस किती झाला आहे. फक्त हे चेक करा की तुम्हाला ट्रेड पटकन कसा एक्झिक्यूट करायचा आहे, SL कसा लावायचा आहे आणि टार्गेट कसा अचीव करायचा असतो. ओके, सो हे समजून घ्या. मी कुठली पण स्ट्रॅटेजी, इंडिकेटर्स किंवा प्राईज ॲक्शन ह्या गोष्टीचं जास्त डीप नॉलेज तुम्हाला सारखं ते एक्सप्लेन करत बसणार नाही आहे मित्रांनो. आधी तुम्हाला ना ट्रेड घ्यायचा कसा हे तुम्ही आधी शिकून घ्या. येत आहे प्राईज ॲक्शन, ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट, ह्या सगळ्या खूप मोठ्या कॉन्सेप्ट आहे, त्या समजायला वेळ लागेल. पण आधी बाय ऑर्डर, त्यानंतर स्टॉप लॉस कसा टाकायचा, ट्रिगर प्राईस काय असेल, त्यानंतर ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा टाकायचा, त्यानंतर ऑर्डर एक्झिट करण्यासाठी आधी टार्गेट तुम्हाला कसं कन्सिडर करायचं आहे, इवन दो तो ट्रेड अपोजिट गेला तर मग तुमचे सेंटिमेंट्स काय असतात, आधी ह्या गोष्टी शिकून घ्या ना. जर तुम्हाला ह्याच गोष्टी लक्षात नाही आल्या तर तुम्ही अजून डीपमध्ये कसं चाल मित्रांनो. माझी कळकळीची हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आधी एकदा बघून घ्या की ट्रेड कसा एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, सो आरामात, काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी होतील. फक्त एक आहे, ज्या गोष्टी सांगताना तुम्हाला लक्षात आल्या नाही तर व्हिडिओ एक तर थोडंसं पाठीमागे घेऊन तुम्ही एकदा पुन्हा बघा. नाही लक्षात आलं ना तर तुमचा भाऊ तुमच्या पाठीमागे आहे, काही काळजी करायची नाही. तुम्ही पर्सनली DM करा, मी तुमच्या मेसेजेसना जेवढं जास्तीत जास्त रिप्लाय पटकन करता येईल तर तेवढा प्रयत्न नक्की करेल. ओके, सो ती काळजी करायची नाही. परत आपल्या पॉईंटकडे येऊ. जेव्हा तुम्हाला तुमचा त्या दिवसाचा मॅक्स लॉस दिसेल ना, एक्झिट करायचं आहे, सिम्पल. बाकी काहीच लॉजिक त्यामध्ये नाही आहे. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, एवढा टार्गेट ठेवा, एवढा स्टॉप लॉस ठेवा, ह्या सगळ्या थिअरॉटिकली चांगल्या वाटतात. पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आपण जातो ना तर त्यावेळेस ते सेंटिमेंट्स, तो जो प्रेझन्स ऑफ माइंड आहे ना, तो काहीच काम नाही करत. ओके, हा माझा पर्सनल अनुभव आहे. सो जर तुम्ही नवीन असाल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होणार आहेत. ओके, आणि जर ह्या गोष्टी तुमच्यासोबत होणार आहेत तर उद्या तुम्ही खूप चांगले ट्रेडर व्हाल. ओके, ज्या चुका करायच्या आहेत त्या सुरुवातीलाच करायच्या, नंतर रिपीट करायच्या नाही, हे क्लिअर आहे. ओके, सो जाऊ पुढे, बघू आपण. हां, तर आपण इथे येतो की स्पॉट प्राईज आहे 14,637 आणि फ्युचर आहे 14,710. तर हा 14,700चा आला कसा, तर आधी हे समजून घेऊ. कुठे मी माझ्या जरोदामध्ये आलो आणि इथे 4 नंबरला मी टाकलं निफ्टी
फ्युचर. आता बघा, निफ्टीचं फ्युचर 3 मंथचं दिलेलं आहे इथे, एप्रिल, मे, जून. सो आता मंथ कुठला चालू आहे, एप्रिल ना, तर एप्रिल मंथला मी इथे टिक केला, इथे मे मंथला केलं, इथे काय केलं, जून मंथला केलं, आणि बघू आपण काय झालं, बघून घ्या. निफ्टी एप्रिल मंथचं जे फ्युचर आहे बघा, किती रुपयाला चालू आहे, 14,706. मे मंथचं फ्युचर चालू आहे 14,755, आणि जून मंथचं फ्युचर चालू आहे 14,774. म्हणजे बघा, इथे 706, इथे किती आहे 755, आणि इथे किती आहे 14,774. मित्रांनो, ओपन इंटरेस्ट ओपन केला आपण, आणि आत्तापर्यंत आपण फक्त ह्या दोनच गोष्टी समजून घेतोय. सो मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा मी गोष्टी करणार तर किती मजा येईल आपल्याला, हे रे. सो इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. मला माहिती नाही बाकीच्या क्लासेसमध्ये कसं शिकवता, बट शिकवता तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम आरामात शिकवेल. हे बघा मित्रांनो, जर एक्सप्लेन करताना काही कॉन्सेप्ट जर माझ्याकडनं जास्त सांगितल्या गेला तर ते माइंड नका करू. फक्त एवढंच लिहायचं आहे की आपल्याला ते जास्त नॉलेज कसं भेटेल, आणि नॉलेजसाठी मला सेल्फिश कसं होता येईल एवढाच विचार करायचा. ओके. सो समोरचा जो नॉलेज देतोय, तर तुम्हाला हवं तितकं नॉलेज समोरच्या व्यक्तीकडनं उडून घेता आलं पाहिजे. येस, कॉन्सेप्ट क्लिअर आहे. जाऊ आपण पुढे आरामात. तर बघा, आता इथे निफ्टी एप्रिल मंथचं फ्युचर दिले 706, 14,706. मी पटकन इकडे लिहून घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके. सो हे तर बघूच आपण. ओके. सो मंथ कुठला दिला मित्रांनो, मला सांगा तर पटकन. इथे जाऊ, एप्रिल मंथ. एप्रिल मंथ आहे 14,706.60. देन मे मंथ आहे 14,755.00. देन हे आहे जून मंथ, किती 14,774.65. आता बघा मित्रांनो, आता निफ्टीची स्पॉट प्राईस काय चालू आहे मला ते सांगा आधी. निफ्टीची स्पॉट प्राईस चालू आहे ही किती, 14,637.80. नक्की दिसते सर्वांना. ओके. सो आता मी इथे जातोय, किती बघा, इथे दिले एप्रिलचं फ्युचरची प्राईस काय चालू आहे 14,706, 14,706.60 मायनस स्पॉट प्राईस काय चालू आहे मित्रांनो, बघा इकडे बघितले होते आपण 14,637.80 मायनस 14,637.80. बघा मित्रांनो, व्हॅल्यू काय आली ही 68.8. म्हणजे काय तर बघा, ही 14,706 ही एप्रिल मंथची जी फ्युचरची प्राईस आहे ही डिसाईड झाली स्पॉट प्राईस. स्पॉट प्राईस किती होती 14,637.80, 37.80 बरोबर आहे, मायनस 14,706.60. किती बनली होती इकडे 68.80, 68.80. सो इथे तुमच्या माहितीसाठी कॉन्सेप्ट लिहून टाका, स्पॉट प्राईस मायनस काय फ्युचर प्राईस. ओके. ही काय बनली तर ही व्हॅल्यू बनली टाईम व्हॅल्यू. बघा मित्रांनो, काय टाईम व्हॅल्यू बनला हा. ओके. सो हा जो 68.80 हा काय बनला टाईम व्हॅल्यू. सो मी परत इकडे थोडंसं लिहून देतो. टाईम व्हॅल्यू आहे कुठला 68.80. ओके. देन इथे फ्युचर प्राईस होती कुठल्या मंथची, एप्रिल मंथ. सॉरी, इथे मी स्पॉट लिहितो. स्पॉट प्राईस काय बनली, स्पॉट प्राईस आजची होती 14,637. जेव्हा मार्केट संपलं तर तेव्हा कुठे इथे थांबलं होतं ना 14,637. ओके. सो जर तुम्ही ह्या दोघांची ॲडिशन केली तर तुम्हाला काय बनते, फ्युचर प्राईस बनते. ओके. आणि ह्या स्पॉट प्राईसमधून म्हणजे आज जिथे मार्केट थांबलं ह्या स्पॉट प्राईसमधून जर तुम्ही फ्युचरची प्राईस त्या मंथच्या फ्युचरची प्राईस जर मायनस केली तर तुम्हाला काय भेटते, टाईम व्हॅल्यू. ओके. सो टाईम व्हॅल्यूचा काय इम्पॅक्ट आहे फ्युचरवरती तर ही गोष्ट कळेल. पण मला फक्त एकच गोष्ट इथे सांगायची टाईम व्हॅल्यूबाबत, जी गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे बघा, एप्रिल मंथचं फ्युचर बरोबर
इथे नाव काय लिहिलं आपण, एप्रिल मंथ. आता एप्रिल मंथचा फ्युचरचा आपण चार्ट बघू. एकच मिनटं फक्त चार्ट बघू. ओके, सो मी आला इथे चार्टमध्ये. मला व्हिडिओ ना इथे डार्क मोडमध्ये नको, प्रॉपर दिला पाहिजे. मी क्लिअर करतो. ओके, सो इथे एकच मिनटं मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा होईल, प्लीज मला एडिटिंगचं फारच नाही, प्लीज समजून घ्या. स्किप नका करू, फक्त बेसिक ज्या कॉन्सेप्ट मी सांगतो आहे स्किप नका करू. हे जे इंडिकेटर्स आहे, मी थोडंसं ॲक्च्युली मी इंडिकेटर्स फॉलो नाही करत, बट ते कधी मला बघायला सो नाही म्हणत की मी इंडिकेटर्स वापरतच नाही, बट मी प्राईज ॲक्शनमध्ये मला प्रॉपर कन्फर्मेशन नाही भेटत कधी कधी, सो मला इंडिकेटर्स बघायला लागतात. ओके, सो म्हणून मी इंडिकेटर्स वापरतो ॲज अ कन्फर्मेशन म्हणून. ओके, तुम्ही कन्फर्मेशन ते घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता हा निफ्टीचा कुठल्या एप्रिल मंथचा फ्युचर, तेव्हा मी ते चार्ट घेतो 15 मिनिट्सचा. ओके, जेव्हा जेव्हा मार्केटने करेक्शन केलेले आहे, ठीक आहे, किंवा जेव्हा जेव्हा मार्केटने रिकव्हरी केली आहे, बघा मित्रांनो, निफ्टीची इंडायसेस, निफ्टी अंडरलाईन आणि निफ्टी फ्युचर, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह कुठला म्हणतात तो सेम रेप्लिका असते. काय रेप्लिका? हा चार्ट मी 15 मिनिटमध्ये घेतो. निफ्टी कुठे गेले? ही निफ्टी. ओके, ही निफ्टीला मी ओपन करतो. चार्ट आहे, एक चार्ट आहे माझ्याकडला निफ्टी एप्रिल मंथचा फ्युचर, आणि दुसरा चार्ट आहे माझ्याकडे कुठला, निफ्टी जी आहे इंडायसेस म्हणून केली. ओके, किती? 15 मिनिटाची. ओके, मी थोडं झूम करतो. हा आता चार्ट आहे. आजचा चार्ट म्हणजे 5 एप्रिलचा चार्ट आहे. आपण 5 एप्रिल. तुम्हाला काय डिफरन्स दिसतो याच्यामध्ये? आहे काय डिफरन्स? ठीक आहे, आहे डिफरन्स, बट आता तुम्हाला डिफरन्स दाखवतो. 15 मिनिटमध्येच तुम्हाला पहिल्या 15 मिनटाची जी कॅन्डल आहे ना, तर या 15 मिनटाच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला डिफरन्स दाखवतो कसा. ॲक्च्युली ट्रेडिंग वापरायची सवय, ही काय सेटिंग झाली माझ्याकडून. ड्रॉमध्ये जाईल मी इथे, मला पाहिजे हॉरिझॉन्टल लाईन. येस, ओके, तर हा एक रेजिस्टन्स आणि हा एक सपोर्ट. हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगले ड्रॉ करता येतात. ओके, सो मी खूप काही वेगळं केलं असं नाही. हे मी कशावरती ड्रॉ केलं? एप्रिल मंथच्या फ्युचर. आता मी जातो निफ्टी 50 ॲक्च्युली इंडायसेस जे आहे तिथे जातो, आणि तिथे मी याला करतो ड्रॉ करतो परत पहिले 15 मिनटामध्ये. ओके, फिनिश, डन. आता इथे थोडंसं आपण नोटपॅड वापरू. आय होप मित्रांनो तुम्हाला या कॉन्सेप्ट थोड्या, कदाचित मी सांगताना थोडं पटापट सांगत असेल, पण थोडंसं लक्ष देऊ मित्रांनो प्लीज. ऑप्शन ट्रेडिंग खूप फेवरेट सब्जेक्ट आहे माझा, बट तुम्ही कॉपरेट करत चला. जर काही गोष्टी जर सांगताना माझ्याकडनं काही होत असेल तर थोडंसं तुम्ही समजून घ्या. ओके, तर आता ही 15 मिनटाची कॅन्डलमध्ये निफ्टी ॲक्च्युली इंडायसेस आहे आपली, तर ह्या अंडरलाईनमध्ये मला असं दिसतं की 14,845चा रेजिस्टन्स आहे. ओके, आणि सपोर्ट कितीला आहे? 14,743. तर मी रेजिस्टन्स नाही सपोर्ट लिहितो. ओके, सपोर्टची प्राईस आहे, तेव्हा सपोर्ट कुठे घेतला होता त्याने? सपोर्ट नाही घेतला ॲक्च्युली, बट आपण सपोर्ट कन्सिडर करू शकतो. किती? 14,742.12. 14,742.12. ओके, आणि निफ्टीच्या एप्रिलच्या फ्युचरने कुठे सपोर्ट घेतला होता? ठीक आहे, फ्युचर लिहू इथे, फ्युचर. ओके, आणि सपोर्ट कुठे घेतला त्याने? पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल बघू आपण. तर त्याने सपोर्ट कुठे घेतला? 14,810.73. मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट असेल ना, तर तुम्ही हे बघा, डेट्स बघून घ्या. इथे डेट दिसते मला खाली, इथे डेट दिसते बघा, 5 एप्रिल 9:15 ही जी दिसते 15 मिनिटाची बघून घ्या किती दिसतोय हा. 14,807.92. 14,892. 14,807.92 दिसतंय मित्रांनो. काय फरक आहे? सो ही जी अंडरलाईन आहे ना, अंडरलाईन म्हणजे ही जी इंडायसेस आहे निफ्टीची इंडायसेस, आणि निफ्टीने जेव्हा एक काय म्हणतो आपण त्याला, निफ्टीने जेव्हा एक बेरिश कॅन्डल बनवली ना, तर त्यावेळेस जी निफ्टी 9:15 14,742ला सपोर्ट घेत होती, तर तेव्हा निफ्टीचं एप्रिल मंथचं फ्युचर तिची प्राईस होती ही 14,807. आणि तो रेजिस्टन्स कुठला होता आपण तो पण लिहायचा प्रयत्न करू. रेजिस्टन्स बरं, तर हा होता
14,897.74 दिसतो मित्रांनो इथे 14,896. मी 14,896 लिहितो, काही प्रॉब्लेम. 14,896 दिसतं मित्रांनो. किती रेजिस्टन्स होता? 14,896. मी निफ्टीचा पण लिहितो म्हणजे तुम्हाला अजून कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, निफ्टीचा रेजिस्टन्स. ओके, काय होता निफ्टीचा रेजिस्टन्स? किती? 1443. 14,843. ओके, सो बघा, रेजिस्टन्स होता 14,843 आणि सपोर्ट किती होता? 14,742. बट निफ्टी एप्रिल फ्युचरचा रेजिस्टन्स किती होता? 14,896 आणि सपोर्ट किती होता? 14,807. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की जेही फ्युचर असतं इथे, मग ते एक मिनटं पहिला ओपन इंटरेस्ट. ओके, सो जेही फ्युचर असेल तर बघा, बँक निफ्टीचं जर मी ओपन केलं इंडेक्स तर बघा आत्ता स्पॉट प्राईस काय चालू आहे? 32,678. बट फ्युचरची प्राईस काय चालू आहे मित्रांनो? बघून घ्या, 32,840. पटकन कॅल्क्युलेट आपण की स्पॉट प्राईस काय चालू आहे? 32,678.85 मायनस फ्युचर प्राईस काय चालू आहे? 32,840.70. तर बघा दोघांमध्ये फरक किती? 161.85. तर आता कॉन्सेप्ट क्लिअर आहे तुमची. 161.85 काय आहे तुमचा? टाईम व्हॅल्यू. ओके, स्पॉट प्राईस मायनस फ्युचर प्राईस काय बनतो? तो टाईम व्हॅल्यू बनतो. सॉरी, फ्युचर प्राईस मायनस स्पॉट प्राईस करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. फ्युचर प्राईस ही जास्तच असेल मित्रांनो. का? कारण की तिचा टाईम टू एक्सपायरी जो असतो ना, येते मित्रांनो, तो जो कॉन्ट्रॅक्ट झाला ना बायर आणि सेलरचा, ठीक आहे, तर तो त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी एक्सपायरी होईल. येते लक्षात? इथे मी लिहिलं तर बघा कुठे गेलं. येस, हे बघा, स्पॉट प्राईस मायनस फ्युचर प्राईस, तुम्हाला टाईम व्हॅल्यू दिसेल इथे. स्पॉट प्राईस किती आहे? 32,678. तुम्ही त्याला मायनस करा. मी पुन्हा एकदा दाखवतो. 32,678 मायनस 32,840. बरेच जण म्हणतील हे मायनस येत आहे. मित्रांनो, फ्युचरची प्राईस ही जास्त आहे. कदाचित हा फॉर्म्युलाला मी मॉडिफाय करतो. ठीक आहे, हां, फ्युचर प्राईस मायनस, बरोबर. आता तुमचं मायनस येणार नाही कॅल्क्युलेशन. बघा, कॅल्क्युलेशन मायनस येणार नाही. 32,840.70 मायनस 32,678.85 किती झाले? 161.85. बघा, आता तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली नाही. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे? फ्युचर प्राईस मायनस स्पॉट प्राईस ही काय बनते? तुमची टाईम व्हॅल्यू. ओके, ज्यांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूपच नवीन आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की लास्ट थर्सडे इज मंथली कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरेशन डे. ओके, ऑफ एव्हरी कॉन्ट्रॅक्ट्स. ओके, जो तुमचा शेवटचा गुरुवार असणार आहे ना मित्रांनो, ठीक आहे, महिन्याचा, मंथली, ठीक आहे, लास्ट थर्सडे इज मंथली कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरेशन डे. ठीक आहे, इथे मला हे लिहायची गरज नव्हती. ओके, ठीक आहे. सो प्रत्येक महिन्याचा शेवटच्या गुरुवारी हे मंथली कॉन्ट्रॅक्ट काय होतील? एक्सपायर होतील. एक्सपायर होतील याचा अर्थ काय होईल? ही जी प्राईज आहे स्पॉट फ्युचर प्राईस ही झिरो होईल का? नाही. तर काय होईल? तर इथे हा जो टाईम व्हॅल्यू आहे ना मित्रांनो, हा टाईम व्हॅल्यू काय होईल? हा झिरो होईल. ठीक आहे, जसं जसं आता बघा, आजची डेट काय मला सांगा. आजची डेट आहे, मी 5 तारीख कन्सिडर करतो, 5 एप्रिल. ओके, आणि ह्या मंथची मंथली एक्सपायरी काय आहे? तर आत्ताचा महिना आहे एप्रिल 2021. शेवटचा गुरुवार कधी? तर बघा, पहिला गुरुवार होता 1 तारखेला, दुसरा 8, तिसरा 15, 22, बरोबर आहे. अजून एक वीक आहे बघा, 29 एप्रिल. ठीक आहे, सो मी इथे 29 एप्रिल आहे का? येस, सापडले इथे 29 एप्रिल 2021. म्हणजे निफ्टी असो किंवा बँक निफ्टी असो, त्याचे फ्युचर्स एक्सपायर कधी होतील? त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी. ओके, आता एप्रिल मंथमधले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहे, जे फ्युचर आहे, ते एक्सपायर होतील 29 तारखेला. मे मंथचे बघा, मे मंथचा शेवटचा गुरुवार कधी आहे? 27 तारखेला. म्हणजे मे मंथ, इथे हा जो मे मंथ दिसतोय ना, तर मे मंथचा
जो फ्युचर आहे तर तो एक्सपायर कधी होईल बघा. आजची तारीख आहे 5 तारीख आणि 5 तारखेचा जो फ्युचर आहे तो एक्सपायर होईल 29 तारखेला. ओके, सो एक्सपायरी आहे किती तारखेची 29 एप्रिल. ठीक आहे. देन मे मंथचा एक्सपायर कधी होणार आहे मे मंथ बघून घ्या आपण. मे मंथचा एक्सपायरी आहे किती तारखेला बघून घ्या. थर्सडे 6 तारीख 13 20 आणि 27 तारखेला. सो 27 तारखेला एक्सपायरी आहे. 27th ऑफ व्हॉट एप्रिल और मे प्लीज लक्ष द्या. 27th ऑफ मे 27 मेला मे मंथ मधलं फ्युचर जे आहे तर ते एक्सपायर होऊन जाईल. एक्सपायर होईल म्हणजे काय होईल तर ही जी टाईम व्हॅल्यू आहे ना ही 0 होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल सपोज आजची 5 तारीख आहे. 5 तारखेला निफ्टी आहे 14,637.80 बरोबर ना. बघून घ्या डेट काय 5 तारीख ना. 5 तारखेला बघा निफ्टी किती क्लोज झाली 14,637.80 दिसते का. जर मार्केट किती तारखेपर्यंत 29 एप्रिलपर्यंत मार्केटची स्पॉट प्राईस आली. मी स्पॉट प्राईस इथे लिहितो कुठेतरी. स्पॉट प्राईस लिहितो मी इथे. स्पॉट प्राईस बरोबर आहे. मार्केट 5 तारखेला आहे 14,637.80 आणि एक्सपायरीच्या दिवसापर्यंत मार्केट आलं 15,234.60. तर फ्युचरची प्राईस काय होईल मित्रांनो तर फ्युचरची प्राईस ही इक्वल होईल. इक्वल बरोबर. कशी तर एक्सपायरीच्या दिवशी 29 एप्रिलला ही स्पॉट प्राईस म्हणजे निफ्टी 15,234.60ला क्लोज झाली तर त्या दिवशी एप्रिल मंथचं जे फ्युचर असणार आहे तर ते फ्युचर 15,234.60ला काय होईल इक्वल होऊन जाईल. म्हणजे त्यामधला टाईम जो आहे टाईम कुठला टाईम इथे कॅल्क्युलेट केला तर बघा आपण काय कॅल्क्युलेट केलं तर 68.80. आत्ता निफ्टीचा स्पॉट प्राईस होता 14,637.80 आणि फ्युचरची प्राईस आहे 14,706.60. या दोघांमधला जो डिफरन्स आहे ना 68.80 हा आहे टाईम व्हॅल्यू. आणि हाच टाईम व्हॅल्यू हळूहळू दिवसेंदिवस कमी होत जाईल किती तारखेपर्यंत तर एक्सपायरीपर्यंत. आणि एक्सपायरी किती तारखेला आहे 29 तारखेला आहे. जेव्हा निफ्टी 29 तारखेला 15,234.60ला जर सपोज क्लोज झाली आपण मानतोय बरं का ही व्हॅल्यू हां तर 15,234.60ला जर क्लोज झाली तर निफ्टीच्या एप्रिल मंथचं जे फ्युचर असणार आहे तर त्याची व्हॅल्यूसुद्धा तेवढीच होईल 15,234.60. म्हणजे काय स्पॉट प्राईस इक्वल्स टू फ्युचर प्राईस. येते मित्रांनो लक्षात तुम्हाला थोडं येते. सो स्पॉट प्राईस ही इक्वल होईल फ्युचर प्राईजला. ठीक आहे. जसं तुम्ही म्हणता ना की ऑप्शन चेनमध्ये वीकली एक्सपायरी जर असेल तर OTM आउट ऑफ द मनी हे काय होतात 0 होतात. तर फ्युचरमध्ये काय होतं तर फ्युचरमध्ये हे होतं मित्रांनो हे ते लक्षात. फ्युचरमध्ये एक्सपायरीच्या दिवशी स्पॉट प्राईस इक्वल्स टू फ्युचर प्राईस होते. ओके. सो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आय थिंक. हा व्हिडिओ जर तुम्ही बघायचा प्रयत्न करत असाल तर प्लीज जर कॉन्सेप्ट लक्षात आल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करा. जर तुम्हाला अजून असतील तर मला इंस्टाग्रामवरती DM करा. ओके. सो थँक्यू सो मच. तुम्ही असंच सपोर्ट करत राहा. मी आणखी असे नवीन नॉलेजेबल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि एक हंबल रिक्वेस्ट आहे तुम्ही ज्याही व्यक्तीला फॉलो करत असाल तर त्या व्यक्तीचे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसेसला जास्त महत्त्व देऊ नका. समोरची व्यक्ती काय नॉलेज देते ना मित्रांनो याला खूप महत्त्व द्या. प्रॉफिट अँड लॉसेस तुम्ही बघत जाऊ नका. कोणाच्या लीड्स लेवल कॉल्स घेऊ नका. प्लीज स्वतः ट्रेड घ्यायला शिका. आणि मी तुम्हाला स्वतः ट्रेड घेण्यासाठी जेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला लागेल ना तर तेवढा कॉन्फिडन्स मी द्यायचा प्रयत्न करेल. ओके. तो कॉन्फिडन्स कसा वाढेल तुमचा तर एक चांगलं नॉलेज घेऊन
येते लक्षात. सो आय एम व्हेरी थँकफुल फॉर एव्हरीथिंग. तुम्ही सपोर्ट करता, चांगले मेसेज करता, मला इन्स्पायर करता. सो थँक्यू सो मच. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ओके, सो हॅपी ट्रेडिंग. खुश राहा, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, अँड स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.